तर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करेल। जनाब संजय राऊत 2014 ते 2019 पार तोंड फुटेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं तुम्ही कौतुक करत होतात। तुमचे अनेक जाहीर भाषणं आहेत ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कसं देशहितासाठी काम करतायत हे तुम्ही महाराष्ट्राला सांगत होतात। संजय राऊत, तुम्हाला विस्मृतीचा आजार झाला असेल तरी महाराष्ट्राला झालेला नाही। महाराष्ट्र अजूनही तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं केलेलं कौतुक विसरलेला नाही। तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची एवढी स्तुतीसुमनं उधळत होतात की महाराष्ट्रानं ते बघितलेलं आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा 14 ते 19चा विचार तुम्हाला पडत होता, तुम्हाला तो आवडत होता आणि 2019 नंतर उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विचार बाजूला ठेवला, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार बाजूला ठेवला। तुम्हाला लाज वाटली पाहिजे। आज सांगतायत की भारतीय जनता पार्टीचा मोदीजींचा विचार मला पटला असता तर मी भाजपमध्ये गेलो असतो। 14 ते 19 जे काही भजन गात होतात ते भजनं कुणासाठी होती? ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसाठी होती। आज तुम्ही काँग्रेसचं गुणगान गाताय, आज राहुल गांधींचं भजन गाताय, कारण तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी हवी आहे। परंतु लक्षात घ्या, महाराष्ट्र कधीही विसरत नाही। 14 ते 19 तुम्ही ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक करत होतात, हे आज पुन्हा एकदा महाराष्ट्र आठवतोय। सध्या संजय राऊतांना एवढंच काम आहे। राहुल गांधींनी संजय राऊतांना एवढीच सुपारी दिली की इंदिरा गांधींनी काय केलं हे रोज न चुकता सांगायचं, राहुल गांधींनी काय केलं हे न चुकता रोज सांगायचं, राजीव गांधींनी काय केलं न चुकता सांगायचं, सोनिया गांधींनी काय केलं हे न चुकता सांगायचं। कारण गांधी घराण्याची गुलामी करण्याचं काम हे जनाब संजय राऊतांच्या माध्यमातून केलं जात आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कौतुक ते करणार नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाचं स्वागत ते करणार नाहीत, परंतु नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी, राजीव गांधी, के.सी. वेणुगोपाल यांनी केलेल्या कामाचं मात्र सातत्यानं कौतुक करणार हा संजय राऊतांचा धंदा झालाय। कारण मालकाकडनं सुपारी घेतल्यानंतर सुपारी वाजवावीच लागते, म्हणून संजय राऊत रोज सकाळी 10 वाजता ती सुपारी वाजवत आहेत। संजय राऊत, तुम्ही सांगतायत की प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने आंघोळ केली पाहिजे। संजय राऊत, तुमच्या नावाने रोज सकाळी महाराष्ट्र आंघोळ करतोय आणि तुमच्या पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम तुमच्यामुळेच झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा विचार पटला, भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी आलं तर आम्ही त्याचं स्वागत करणार। उबाटा गटामध्ये कोणी काळं कुत्रं देखील यायला तयार नाही। आज बघा, उबाटा गटाचे सर्वसामान्य शिवसैनिक हे उबाटा गटाला सोडून शिंदे सेनेमध्ये जातात, भारतीय जनता पार्टीमध्ये येतात। संजय राऊतांच्या बडबडीला कंटाळून उबाटा गटाचे शेकडो कार्यकर्ते हे उबाटा गटाला सोडचिठ्ठी देत आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत असेल तर संजय राऊत आम्ही ती वाढवणार। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा राष्ट्रभक्तीचा विचार हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत आहे, भारतीय जनता पार्टी काम करते। प्राजक्तजी तनपुरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवाभाऊंचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं, तर तुम्हाला का त्रास होतोय? तुम्ही का सांगतायत की जनतेने त्यांच्या नावाने आंघोळ करावी? अहो संजय राऊत, रोज सकाळी महाराष्ट्र उठून तुमच्या नावाने आंघोळ करतोय। 10 वाजता तुमची बडबड सुरू झाली की महाराष्ट्र तुमच्या नावाने आंघोळ करते, त्याकडे लक्ष द्या। आपल्या पक्षाची वाढ कशी होईल ते बघा। भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवाभाऊ सक्षम आहेत। तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा। भाजपमध्ये आलेले त्यांना उमेदवारी दिली जाते, परंतु निष्ठावंतांना चहा वाटप करण्याचं
संजय राऊत, तुम्ही उभाटा गटाचे निष्ठावंत आहात का? तुम्ही उभाटा गटामध्ये नेमकं कुठून आलात? तुम्ही सातत्यानं उद्धवजी ठाकरेंवर टीका करत होतात, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंवर टीका करत होतात, तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंवर टीका करत होतात, तुम्ही लोकप्रभा नावाच्या मासिकामध्ये कशा पद्धतीनं शिवसेनेवर, तत्कालीन शिवसेनेवर टीका करत होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही शिवसेनेमध्ये आलात. त्यामुळं निष्ठावंताची व्याख्या ही संजय राऊतांनी महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. हे संजय राऊत काय शिवसेनेचे उबाटा गटाचे मूळ पुरुष किंवा पुराण पुरुष नाही आहेत. संजय राऊत देखील उबाटा गटातले सगळ्यात मोठे आयाराम आहेत. त्यामुळं निष्ठावंताची व्याख्या संजय राऊतांनी महाराष्ट्राला सांगू नये. आणि भारतीय जनता पार्टी निष्ठावंतांना संधी देते. अरुण लखानी कोण आहेत? वर्षानुवर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टीचं काम करणारे अरुण लखानी आहेत. आमचे धैर्यशील कदम वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतात. अनेक ठिकाणी 11 पैकी बहुतांश वेळेला भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांना संधी देते. आता ज्या पद्धतीनं आयारामांना संधी दिली असे म्हटलं जातं, परंतु बघा, अमर राजूरकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतायत. गेले 3 वर्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून चोखपणे काम करण्याचं काम अमर राजूरकर करतात. तिकडे बसवराज पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला, लातूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचं काम बसवराज पाटील करतायत. मग ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारला, ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विचार स्वीकारला, भारतीय जनता पार्टीसाठी कष्ट करण्याची ज्यांची तयारी आहे, अशांना जर का उमेदवारी दिली तर संजय राऊत तुम्हाला पोटशूळ का होतोय? भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे विचारांवर काम करत असतात. तुमच्यासारखं पैशावर काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत. सामनाचं संपादकपद तुम्हाला अजून मिळालं नाही, हे तुमच्या निष्ठेचं फळ. तुमच्या भावाला मागच्या वेळेला मंत्रिपद हवं होतं, ते मंत्रिपद देखील मिळालं नाही, हे संजय राऊत तुमच्या निष्ठेचं फळ. त्यामुळे निष्ठा संजय राऊतांनी महाराष्ट्राला शिकवू नये. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष कोण होणार मला माहीत नाही, परंतु येत्या काळामध्ये संजय राऊत हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये संजय राऊतांना काँग्रेसचं कार्याध्यक्ष व्हायचं आहे. त्यासाठी राहुल गांधींची गुलामी करण्याचं काम, राहुल गांधींचा अजेंडा महाराष्ट्रात रेटण्याचं काम काँग्रेसकडनं केलं जातं आहे. अरुण लखानी यांच्या 3 पिढ्या या भारतीय जनता पार्टीशी संलग्न आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. तुमच्यासारखं काल दुसऱ्या पक्षामध्ये चाकरी शरद पवार साहेबांची करायची, राहायचं उबाटा गटामध्ये, चाकरी राहुल गांधींची करायची आणि उद्धव ठाकरेंचं खायचं, असं अरुण लखानी करत नाहीत. अरुण लखानी वर्षानुवर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी यांच्याशी संलग्नित नेते आहेत. तुमच्यासारखं काँग्रेसचे महाराष्ट्रातले कार्याध्यक्ष व्हायला ते निघालेले नाहीत. काँग्रेसमधूनच आहेत तिकडे अनेक मंत्री सुद्धा महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये. देवेंद्र फडणवीस सोडता अनेक मंत्री असतील जे सुद्धा इतर पक्षातून झाले. त्यामुळे भाजपकडे स्वतःचं काहीच नाही असं त्यांचं म्हणणं. भारतीय जनता पार्टीकडे स्वतःचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. तुम्ही ज्यांचं नाव घेता की ते इतर पक्षातून येऊन आसामचे मुख्यमंत्री झाले, बिहारचे मुख्यमंत्री झाले. संजय राऊत आसामचे मुख्यमंत्री असू द्या, बिहारचे मुख्यमंत्री असू द्या, ते कुणाचा अजेंडा पुढे नेत आहेत? ते भारतीय जनता पार्टीचा अजेंडा पुढे नेत आहेत. ते कुणाचा झेंडा खांद्यावर घेत आहेत? भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेत आहेत. आणि भारतीय जनता पार्टी गावागावामध्ये, वाडी वस्त्या तांड्यावर पोहोचवण्याचं काम हे हेमंत बिश्व शर्मा असतील, चौधरीजी असतील किंवा वेगवेगळे लोक असतील ते करत आहेत. त्यामुळे ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारलाय तो प्रत्येक आम्ही आमचा कार्यकर्ता म्हणून समजतो. या देशातील 140 कोटी जनता आहे. या 140 कोटी जनता कधी काळी काँग्रेसला मतदान करत होती, पण आज ती भारतीय जनता पार्टीला मतदान करते. ती भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारते, ती भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण स्वीकारते. मग या लोकांना काय वाळीत टाकायचं का? जी लोक भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारतात, उलट
या देशातील प्रत्येक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचा आणि राष्ट्रप्रथम देशभक्तीचा विचार स्वीकारावा, हीच भारतीय जनता पार्टीची मोहीम आहे. उद्या संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू. ते जर का राष्ट्रप्रथम या धोरणातनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला तयार असतील तर उद्या संजय राऊत काय आणखी कुणी आलं तर त्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतील. कारण आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे, आम्हाला आमचा हिंदुत्ववादाचा विचार मोठा करायचा आहे आणि हिंदुत्ववादाचा विचार मोठं करणं, या देशाचा विचार मोठं करणं, यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मेहनत करत असतो. उद्या संजय राऊतांची इच्छा असेल की देश प्रथम, कारण आज संजय राऊतांना पाकिस्तान आवडते, परंतु पाकिस्तानचं प्रेम सोडून संजय राऊत जर उद्या देशांवर आपल्या भारताच्या भूमीवर आणि आपल्या भारताच्या विचारावर प्रेम करणार असतील तर उद्या संजय राऊतांचं देखील स्वागत आहे. संजय राऊतांचं स्वागत करणार असं म्हणताय तुम्ही, त्यांना राष्ट्रप्रथम हा विचार समजून सांगणार. 2014 ते 19 संजय राऊतांचा विचार राष्ट्रप्रथमच होता, परंतु सत्तेसाठी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी त्यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाही विचार सोडला, राष्ट्रप्रथम हा विचार देखील सोडला. येणाऱ्या काळामध्ये संजय राऊतांचं परिवर्तन होऊन पुन्हा एकदा 2019च्या पूर्वीचे संजय राऊत येणार असतील तर त्यांचं स्वागत असेल. परंतु अलीकडे संजय राऊत राहुल गांधींची चाकरी करण्यामध्ये, अर्बन नक्षल्यांची गुलामी करण्यामध्ये धन्यता मानतायत. त्यामुळे सध्या त्यांचा राष्ट्रप्रथम हा विचार नाही तर अर्बन नक्षल हा विचार आहे. अर्बन नक्षल विचार सोडून संजय राऊत येणार असतील तर त्यांचा विचार केला जाईल. नाही, संजय राऊतांचं प्रबोधन करण्या एवढे आम्ही मोठे नाही आहेत, परंतु संजय राऊतांची इच्छाच असेल तर रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये दर 8 दिवसाला वेगवेगळे शिबिर होत असतात. त्या शिबिरामध्ये संजय राऊतांना नक्की प्रवेश दिला जाईल. त्यांनी 2019 पूर्वी राष्ट्रभक्तीचे अनेक धडे महाराष्ट्राला दिलेत. 2019 पूर्वी हिंदुत्ववादावर प्रखर भाषणं संजय राऊतांनी अनेक केलेत. कदाचित त्यांना स्मृतिभ्रंश नावाचा आजार झाला असेल, त्यामुळे 2019 पूर्वीचं त्यांना काहीच आठवत नाही, सगळं काही आठवते 2019 नंतरचं. त्यांच्यावर जरा ट्रीटमेंट करण्याची गरज असेल तर त्या ट्रीटमेंटचा खर्च देखील राज्य सरकार करायला तयार आहे. मला या प्रकरणाची माहिती नाही, मी माहिती घेऊन सविस्तर प्रतिक्रिया देतो. लाडक्या बहिणीवर कोण प्रश्नचिन्ह उपस्थित करते? ज्या काँग्रेसने लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले पाहिजे, लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे म्हणून हायकोर्टामध्ये धाव घेतली, त्या पक्षाचे विजय वडेट्टीवार आज लाडक्या बहिणीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. काँग्रेसने हे लक्षात घेतलं पाहिजे, संजय राऊतांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. लाडक्या बहिणी योजनेच्या नावावर कुणी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले असतील, लाडक्या बहिणीची फसवणूक केली असेल तर अशांवर कारवाई करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं. परंतु ज्या खरंच लाडक्या बहिणी आहेत, ज्या प्रामाणिकपणे लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे घेत आहेत, प्रामाणिकपणे ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि ज्यांना या क्रायटेरियामध्ये जे बसतात, त्यांची योजना कुणीही बंद करणार नाही. उलट काँग्रेसनं ही योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये धाव घेतली होती. संजय राऊत सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान करतायत की ते म्हणत होते की 1,500 रुपये घेऊन तुम्ही लाडक्या बहिणींना विकत घेतायत. अशा पद्धतीनं लाडक्या बहिणीचा अपमान करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. या लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही चुकीचं असेल, काही चुकीचे घुसखोर लाडक्या बहिणीचे पैसे घेत असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. परंतु कुठेही लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही. आम्ही लाडक्या बहिणीच्या पाठीशी असलेले भाऊ आहोत.
काही चुकीचं केलं असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ज्या पद्धतीनं भेसळखोरी करण्याचं काम काही लोकांकडनं केले जातं आहे, खरंच पतंजलीकडनं असं होतं का याचा तपास होईल आणि त्याच्यामध्ये कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि पतंजली दोषी नसेल तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती ज्या आहेत त्या आता समोर आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि पानसरे कुटुंबियांकडून यावरती तीव्र आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला पाहायला मिळतो. का सॉरी काय शिवाजी कोण होता या पुस्तकावरून जो वाद झाला होता त्या पुस्तकाच्या बनावट प्रती आता मार्केटमध्ये आल्या आणि यावर पानसरे कुटुंबियांनी गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला. अशा पद्धतीनं पुस्तकाचं पायरसी करणं चुकीचं आहे. आपल्याकडे पायरसी विरोधात गंभीर कायदा आहे आणि बनावट प्रती तयार करून जर का कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे पायरसी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये जी तोडक कारवाई झाली त्याचा बदला घेण्यासाठी मुंबईतल्या पोलीस दलावरती आणि सुरक्षा यंत्रणांवरती हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे आणि या कारवाईच्या संदर्भातली जे काही फुटेज आहे ते पाकिस्तानमधल्या हँडलर्सना पाठवण्यात आल्याचं सुद्धा समोर आलं. ज्या पद्धतीनं बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली त्यानंतर तुम्ही आठवा कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचे लोक ऊर बडवत होते आणि रुदाली गात होते. आज बघा मुंबईमध्ये कारवाई झाल्यानंतर लगेच पाकिस्तान कशा पद्धतीनं भूमिका घेतं, दहशतवादी कशा पद्धतीनं भूमिका घेतात. परंतु एक लक्षात घ्या, या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे. त्यामुळे कितीही दहशतवाद्यांनी आमच्याकडे वाकड्या नजरेनं बघायची हिंमत केली तरी त्यांना जेरबंद करण्याची धमक आपल्या पोलीस यंत्रणांमध्ये आहे, तपास यंत्रणांमध्ये आहे. गरीब नगरमध्ये कारवाई केली म्हणून जर का मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बेड्या घालण्याचं काम हे सरकारनं केलं आहे. यापुढे देखील कुणीही भारत देशाकडे वाकड्या नजरेनं बघू शकत नाही, कारण आपले पोलीस यंत्रणा सक्षम आहेत, आपल्या तपास यंत्रणा सक्षम आहेत. त्याचमुळे अशा पद्धतीचं षडयंत्र उखडून काढण्याचं काम हे तपास यंत्रणांनी केलं आहे आणि याही पुढे आम्ही करत राहू. आणि अशा धमक्यांना घाबरणारा भारत नाही, हा आता घरात घुसून प्रत्युत्तर देणारा भारत आहे. हे देखील दहशतवाद्यांनी, भारत विरोधी कारवाई करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. एका बाजूला केंद्र राज्य सरकारकडनं कांद्याच्या संदर्भात बैठका घेतल्या जात आहेत, त्या पद्धतीचा दर सुद्धा सरकारकडनं जाहीर करण्यात आला. मात्र पुण्यामध्ये चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवघ्या 6 रुपये किलोनं कांद्याची विक्री झालेली पाहायला मिळाली. पूर्णतः अजूनही यावर तोडगा निघालेला नाही यातून स्पष्ट होतं. तुम्हाला आठवत असेल की 2 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये गेले होते. 15 रुपयांनी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी अशा सूचना केल्यात. तरीही चाकण असेल किंवा काही भागामध्ये अशा पद्धतीनं कमी दरामध्ये खरेदी केली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. शेतकऱ्यांना देखील विनंती आहे की आपण हमी भावामध्ये जे 15 रुपये दिलेला आहे नाफेडकडेच आपण कांद्याची विक्री करावी, त्यामुळे आपल्याला योग्य भाव मिळू शकतो. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं होत असेल तर सरकार गांभीर्यानं त्याची दखल घेऊन कारवाई करेल. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की आता काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही ठिकाणी लाट आहे, मात्र पेरणीची काही शेतकऱ्यांनी करू नये, कारण 10 जूनपर्यंत तरी मान्सून केरळ दाखल होणार नाहीये. दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं का आता पेरणी झाली शेतकऱ्यांना? निश्चितपणे सरकारने आव्हान केलं आहे की अल्निनोचा फटका देखील यावेळेला बसणार आहे. मान्सून अद्यापपर्यंत केरळमध्ये दाखल झालेला नाही. आता जो काही भागामध्ये पाऊस झाला आहे तो अवकाळी पाऊस आहे. या पावसाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी आता पेरणी करू नये. सरकारच्या वतीनं, कृषी विभागाच्या वतीनेही तसं आव्हान केलं आहे, कारण आत्ता पेरणी केली तर आपल्याला पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढावू शकतं. त्यामुळे जोपर्यंत हवामान खातं, सरकार मान्सून दाखल झाल्याची घोषणा करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील नम्र आव्हान आहे. खूप खूप धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न. विजय वडेट्टीवारांनी विधान परिषदेची यादीवरती खोचक टिप्पणी केली आहे. ज्या पद्धतीने भाजपला काँग्रेसमधून गेलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे त्यावरून आता मी काँग्रेसलाच सांगणार आहे की आपण सगळेच म्हणून भाजपात जाऊ आणि नंतर भाजपला काँग्रेसमध्ये विलीन करू असं वडेट्टीवार म्हणतात. नाही, विजय वडेट्टीवार हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. विजय वडेट्टीवारांना काँग्रेसमध्ये संधी दिली जात नाही,
त्यामुळे कदाचित विजय वडेट्टीवारांच्या मनातली सुप्त इच्छा ती ओठावर आलेली असेल. त्यांची इच्छा असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याशिवाय आपल्या नेतृत्वाला संधी मिळू शकणार नाही. कारण काँग्रेसमध्ये नाना पटोलेचा गट विजय वडेट्टीवारांच्या विरोधात आहे. हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवारांना विचारत नाहीत. विजय वडेट्टीवारांनी निवडून आणलेले नगरसेवक विजय वडेट्टीवारांना विचारत नाहीत. त्यामुळे विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये राहून अस्वस्थ होणं साहजिक आहे. त्यांना असं वाटणं साहजिक आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना विचारात घेतलं जातं, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी दिली जाते. हे विजय वडेट्टीवारांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे कदाचित विजय वडेट्टीवारांची सुप्त इच्छा आज ओठावर आलेली दिसते. खूप याला जोडून विचारतो कारण आता जी बातमी समोर येते लाखांदूर जी नगर परिषद आहे नाना पटोलेंचा मतदारसंघ आहे तिथले काँग्रेसचे 5 नगरसेवक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अंतर्गत गटबाजीमुळे तुम्हाला वाटतं काँग्रेस अशा प्रकारे सोडत चालली? विजय वडेट्टीवारांना ज्या पद्धतीनं राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नाही तसंच काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील इथलं हर्षवर्धन सपकाळांचं नेतृत्व मान्य नाही. हर्षवर्धन सपकाळांची भाषा बघा कशा पद्धतीनं वायफळ बडबड, मूर्खांसारखी बडबड हर्षवर्धन सपकाळ सातत्यानं करत असतात. अशा मूर्खांच्या बडबडीला कुठला नगरसेवक ऐकेल? या मूर्खांची बडबड बघूनच काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते त्यांना सोडचिठ्ठी देत आहेत. आणि यामध्ये काही नगरसेवक भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. कारण शेवटी ते जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि जनतेचे प्रतिनिधी जर भारतीय जनता पार्टीच्या सोबत येत असतील, त्यांना भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे मान्य असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत.